आणि ह्या ठिकाणी तुमची जर मुलं काहींची कमेंट्समध्ये असतील त्यांना पूर्ण माहिती आहे. मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि कशा पद्धतीने मल्टीनॅशनल कंपनी काम करते. विरोधकांचीच मुलं त्या ठिकाणी आली काय, अहो कंपनी काढत असताना ती आपल्या मुलांसाठी, विरोधातल्या मुलांसाठी असा काही विचारच कधी नाही. ती फक्त आपल्या तालुक्यात यावी, जे लायक असतील तिथं त्यांना लागणारे त्याच ठिकाणी लायक असतील तरच त्या ठिकाणी त्यांची निवड होणार. एक काळ होता, मी सुद्धा गेल्या 35 वर्षापासून राजकारणात आहे. अनेकदा आपण मग श्रीमंत मालवीराजे बँक असेल, इतर संस्था असतील, अनेकांना आपण जवळचा कार्यकर्त्याचा मुलगा आपण संधी देत गेलो. त्याच्या अडचणीनंतर भोगाव्या लागल्या. आज परिस्थिती अशी आहे की जो लायक असेल त्याला त्या ठिकाणी काम 100% मिळाल्याखेरीज राहत नाही. त्यामुळे आपली आता लायकी तयार करण्याची जबाबदारी तर आपल्या तरुणांची आहे आणि ती लायकी तयार करण्याची जबाबदारी सुद्धा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आपण ती घेतलेली आणि समर्थपणे पारही पाडली. तुम्हाला मुद्दाम सांगतो की फलटण एज्युकेशन सोसायटीचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेकॅनिकल डिप्लोमाला जेवढी मुलं होती ती सर्वच्या सर्व मुलं कमेंट्सनी घेतली. सर्वच्या सर्व मुलं ती कमेंट्सनी त्या ठिकाणी घेतली. म्हणजे आपण एका बाजूला केवळ उद्योग आणून त्या ठिकाणी थांबलेलो नाही, तर त्या उद्योगाला त्या ठिकाणी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ सुद्धा निर्माण करण्याची जबाबदारी घेऊन आपण त्याची सुरुवात केली. पण ह्या सर्व गोष्टी कुठंतरी निवडणूक आल्यावर बाजूला राहतात आणि मग काहीतरी वेगळेच विषय त्या ठिकाणी येतात की त्या ठिकाणी कमेंट्समध्ये योग्य पगारच दिला जात नाही. पगार हा रामराजांच्या घरी जातो. एक मल्टीनॅशनल कंपनी हा तुमच्या खात्यावरती पगार जमा करत असती, ही कुणाच्या घरात नेऊन देत नसती. आणि कमिन्ससारखी कंपनी, मला त्या कंपनीचाही चांगला अनुभव आहे. त्यांच्या मनाविरुद्ध, त्यांच्या सिस्टमच्या विरुद्ध, त्यांच्या धोरणांच्या विरुद्ध काही घडलं तर ते नाकारतात. वेळ प्रसंगी कारखाना बंद ठेवतील, परंतु धोरणाविरुद्ध काही करणार नाहीत. अशा प्रकारची कंपनी. त्यांना काही फरक पडत नाही एक फलटणचा कारखाना बंद झाला तर. संपूर्ण जगभरात त्यांच्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कमींचे वेगवेगळे उद्योग आहेत. मला एक प्रसंग आठवतो. कमींचा पुण्याला काही अडचणी आल्या आणि काही कामगार त्या ठिकाणी त्यांनी संप केला होता. कमिन्सनी त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली. 4 कामगार त्यांनी घरी ठेवले. आदरणीय सुप्रियाताई, खासदार सुप्रियाताई सुद्धा विनंती करत होत्या माझ्यासमोर. त्यावेळेला तळवळीकर त्यांचे प्रमुख होते की काही करा पण त्यांना घ्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला माफ करा, आमचं धोरण आहे, आमची सिस्टम आहे, असं काही घडू शकत नाही. एकदा एखाद्यावर कारवाई केली की विषय संपला. म्हणजे अशा प्रकारची जी कंपनी आहे आणि विविध त्या